नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता बातम्या विस्ताराने पाहूयात। केंद्रीय मंत्रिपदासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वाद झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। दोघांमधील वादामुळेच अजित पवार गटाला मंत्रिपदासाठी केंद्रातून अद्याप फोन नाही अशी देखील माहिती मिळतेय। अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल राज्यसभा तर तटकरे हे लोकसभेचे खासदार आहेत। वादाच्या पार्श्वभूमीवर तटकरेंच्या निवासस्थानी 1.5 तास खलबत झाली। यावेळेला देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा उपस्थिती होती। मात्र ही खलबत बैठका चर्चा झाल्यानंतर सुद्धा वाद काही संपलेला नाही। केंद्रीय मंत्रिपदासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संदीप, खरं तर एक नाराजी नाट्य जे आहे ते सध्या वृषाली राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळतंय। शपथविधीला आता अवघे काही तास शिल्लक आहेत आणि त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही नाराजी आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार भाजपच्या हायकमांडनं अजित पवार यांना असं सांगितलंय की तुमच्यातले वाद पहिल्यांदा आधी मिटवा। म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांमध्ये वाद असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। कारण तटकरे हे स्वतःला मंत्रिपद द्यावं असं त्यांची आग्रही मागणी आहे आणि प्रफुल्ल पटेल यांची मागणी आहे आपल्याला मंत्रिपद मिळावं। त्यामुळेच एनसीपीला सध्या मंत्रिपद न दिल्याची जी चर्चा आहे ती सध्या राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळते। देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना भेटलेले आहेत। जवळपास 1 ते 1.25 तास त्या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्यानंतर पुन्हा नेते हे वेगवेगळे ठिकाणी गेलेले आहेत, पण अजूनही जी नाराजी आहे ती दूर झाली नाही। दुसरं महत्त्वाचं बघायला गेलं, प्रतापराव जाधव असतील, रक्षा खडसे असतील, ही सगळी नावं आता समोर आलेली आहेत। काही वेळातच सगळे खासदार जे आहेत, म्हणजे महाराष्ट्रातनं आपल्याला जी माहिती मिळते वृषाली त्यानुसार 1400 लोक जे आहेत महाराष्ट्रातले ती असणार आहेत। त्यामध्ये माजी खासदार आहेत, विद्यमान आमदार आहेत, माजी आमदार देखील आहेत आणि पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत। असे 1400 जणांचं म्हणजे 1400 जण जे आहेत ते या शपथविधी समारंभामध्ये आजच्या सहभागी होणार आहेत। 7000 पेक्षा जास्त लोक जे आहेत ते आजच्या शपथविधीला उपस्थित असतील असं देखील सांगितलं जाते। बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, तिथले पंतप्रधान, राष्ट्रपती हे देखील नवी दिल्लीमध्ये दाखल झालेत। त्यामुळे आता अवघे काही तास उरलेले आहेत शपथविधीसाठी असं म्हणता येईल। नक्कीच धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर सकाळपासूनच्या घडामोडी आपण या ठिकाणी पाहताय। संभाव्य मंत्र्यांना पीएमओ कार्यालयामधून फोन आला, पण अजितदादा गटाला काही फोन आलेला नाही। केंद्रीय मंत्रिपदासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दोघांमधील वादामुळेच अजितदादा गटाला मंत्रिपदासाठी केंद्रातून अद्याप फोन आला नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवार सकाळीच तटकरेंच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी ते दाखल झालेले होते, पोहोचलेले होते। पटेल, भुजबळ, धनंजय मुंडे देखील तटकरेंच्या निवासस्थानी उपस्थित होते। फडणवीसांची दादा, पटेल, भुजबळांच्या उपस्थितीमध्ये तटकरेंच्या निवासस्थानी बैठक झाली। फडणवीसांची सुद्धा उपस्थिती होती आणि 1.5 तासानंतर फडणवीस, दादा, पटेल, भुजबळ तटकरेंच्या निवासस्थानातून निघाले। अद्यापही अजित पवार गटाला मंत्रिपदासाठी फोन काही आलेला नाही।